एका स्वयंसहायता समूहाने उचललेलं एक छोटंसं पाऊल ठरलं संपूर्ण प्रभागातील सर्व गटांसाठी एक आदर्श। स्वयंसहायता समूहाने उचललेलं हे छोटंसं पाऊल प्रभाग संघाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नमस्कार, मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। उमेद अभियानाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या मोरिया स्वयंसहायता समूहाने राबवलेला हा उपक्रम जाणून घ्यायला निश्चितच आपल्याला सगळ्यांना आवडेल। उमेद हे फक्त एक अभियान नसून महिलांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारं, त्यांच्या कष्टाला संधी देणारं आणि यशाला ओळख देणारं, घराघरामध्ये महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी ही एक चळवळ आहे। या चळवळीतलाच एक छोटासा हिस्सा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील नवज्योत महिला प्रभाग संघ। अभियानामुळेच प्रभाग संघातील 19 ग्रामसंघांतील 325 गटातील जवळजवळ 3,500 ताईंना आपल्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहण्याचं बळ मिळालं आणि जन्म झाला नवज्योतची सक्षम नारी समृद्ध कुटुंबासह गाव आदर्श करी या स्वप्नाचा। नवज्योत प्रभाग संघातील प्रत्येक ताई सक्षम व्हावी, कुटुंब समृद्ध व्हावे व या योगाने गाव आदर्श व्हावे यासाठी नियोजन करण्यास सुरुवात झाली। यासाठी अभियानाकडून प्रशिक्षणाची जोड देण्यात आली। प्रभाग संघाच्या कार्यकारी समितीसाठी अभियानाने दूरदृष्टी प्रशिक्षणाचे आयोजन केले। प्रभागातील ताईंच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करणे, रणनीती आखणे आणि त्यासाठीचा कृती आराखडा बनवण्याचे ज्ञान या प्रशिक्षणातून सर्व कार्यकारी समितीला मिळाले। प्रभागामध्ये उपजीविका, आरोग्य, शिक्षण, सामाजिक समस्या, पायाभूत सुविधा, पर्यावरण इत्यादी सर्व विषयांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रभाग सज्ज झाला आहे। गाव स्तरावरती ग्रामसंघाच्या वार्षिक कृती आराखड्याच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम गावामध्ये राबवण्यात येतील। प्रभाग संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम व शाश्वत व्हावा यासाठी प्रभाग संघाचे देखील विविध उपक्रम या कार्यकारी समितीने ठरवलेले आहेत। प्रभाग संघाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा सदस्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षमपणे काम करण्यासाठी तयार झालेली आहे। दूरदृष्टी प्रशिक्षणामुळेच प्रभाग संघाला प्रभाग संघाचा व्यवसाय विकास आराखडा देखील बनवणे शक्य झाले, ज्यामुळे प्रभाग संघ देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम व शाश्वत होईल। या दूरदृष्टी प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन तिसंगी येथील मोरिया महिला स्वयंसहायता समूहाने एक अभिनव उपक्रम प्रभाग संघामध्ये राबवलेला आहे। मोरिया समूहाचा हा उपक्रम म्हणजे प्रभाग संघाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे पहिले पाऊलच म्हणायला काही हरकत नाही। मकर संक्रांतीनिमित्त समूहाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आणि या कार्यक्रमासंदर्भातील सर्व नियोजन करण्यासाठी समूह सज्ज झाला। हा समारंभ प्रभाग संघाच्या ऑफिसमध्ये घेण्याचं एकमताने सर्व समूहाने ठरवलं। यासाठी प्रभाग संघाचे ऑफिस हे 1 दिवसासाठी भाडे तत्वावरती समूहाने घेण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय सुरेखपणे हा कार्यक्रम प्रभाग संघाच्या ऑफिसमध्ये समूहाने पार पडला। अत्यंत सुरेख रांगोळी आणि सजावटीसह सर्व महिलांनी आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। प्रभागातील सर्व ताईंनी अशा पद्धतीचे छोटेखानी कार्यक्रम प्रभाग संघाच्या ऑफिसमध्ये घेतले तर त्यांचा देखील वेळ वाचेल व प्रभाग संघाचे देखील आर्थिक उत्पन्न वाढेल अशा पद्धतीचा निर्धार देखील या सदस्यांनी या कार्यक्रमांमध्ये केलेला दिसून आला। कार्यक्रमानंतर हॉलच्या भाड्याची रक्कम समूहातील सदस्यांनी प्रभाग संघाच्या व्यवस्थापकांच्याकडे सुपूर्द केली। एकमेकांना साथ दिली तर विकास निश्चित होतो। मोरिया गटाचा हा छोटासा उपक्रम प्रभाग संघाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी मोठे पाऊल ठरेल। प्रभाग संघातील ताईचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रभाग संघाचे पदाधिकारी, कार्यकारी समिती, सर्व ग्रामसंघ, गट, प्रभाग संघाचे कर्मचारी, प्रभाग संघ व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, तालुका यंत्रणा, जिल्हा यंत्रणा ही सज्ज झालेली आहे। नवज्योत महिला प्रभागाच्या या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीस आपल्या खूप खूप शुभेच्छा। नवज्योतची सक्षम नारी समृद्ध कुटुंबासह गाव आदर्श करी। तुमच्या प्रभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।